नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये एक असा मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे जो नंदिनी, जीवा आणि आर्या यांच्या नात्याला संपूर्ण वेगळा वळण देऊ शकतो। सध्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की जीवा पूर्णपणे मानसिक तणावाखाली आहे। त्याला असं वाटू लागलं आहे की संपूर्ण सरोगेसीची गोष्ट त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते। तो स्पष्टपणे म्हणत असतो, मला आता हा सगळा त्रास सहन होत नाही। जिथे नंदिनीचाच माझ्यावर विश्वास ठेवत नाही तिथे या बाळाचा आणि त्या नात्याचा काय उपयोग। त्यामुळे मला हे सगळं संपवायचं आहे। मात्र त्याच वेळी नंदिनी जीवाला थांबवते। ते त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की रागाच्या भरात असा मोठा निर्णय घेऊ नकोस। हे बाळ निरपराध आहे आणि आर्या त्याची काळजी घेऊ शकते। ती माझी बहीण आहे, त्याचमुळे अबॉर्शनचा विचार सोडून दे असं ती जीवाला सांगते। पण इथूनच एक मोठा प्रश्न निर्माण होतो, नंदिनी जीवाला थांबून खरंच योग्य निर्णय घेतला आहे का, की नकळतीने स्वतःच्या संसाराला मोठ्या संकटात ढकलण्याचं। कारण एक गोष्ट नकारण्यात येणार नाही, आर्याच्या पोटात जीवाचं बाळ वाढत आहे। त्याचमुळे दिवसेंदिवस जीवाचं त्या बाळाशी आणि त्यासोबत आर्याशी भावनिक नातं निर्माण होतोय। स्वाभाविक आहे, सुरुवातीलाच हा फक्त सरोगेसीचा व्यवहार वाटत होता, पण आता भावना त्यामध्ये मिसळताना दिसत आहे। त्याचमुळे पुढील भागामध्ये आर्या आणि जीवा यांच्यातील जवळीक वाढण्याची शक्यता अनेकांना वाटत आहे। आर्या तर आधीपासूनच कोणत्याही परिस्थितीत जीवाला मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। अशा स्थितीत नंदिनी आणि जीवाच्या नात्यात आणखीन दुरावा निर्माण होऊ शकतो, तर याचा फायदा सर्वात जास्त आर्यालाच होऊ शकतो। विचार करा, फक्त 2 महिन्यात जीवा आणि नंदिनी मध्ये एवढा मोठा गैरसमज आणि अंतर निर्माण झालं। मग पुढे काही महिने असंच गेले तर त्यांचं नातं टिकेल का, की दोघे कायमचे वेगळे होतील। अनेक प्रेक्षकांना असंही म्हणणं आहे की नंदिनीने याच टप्प्यावर सरोगेसीचं थांबवण्याचा ठाम निर्णय घेतला पाहिजे, कारण संसार टिकवणं म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया पुढे नेणं हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेला आहे। आजच्या काळात वैद्यकीय विज्ञान पुढे गेला आहे। योग्य उपचार आणि थोडा संशय ठेवला तर नंदिनी आणि जीवालाही भविष्यात स्वतःचं बाळ होण्याची शक्यता नक्कीच आहे। मग अशा वेळी त्यांच्या आयुष्यातील तिसऱ्या व्यक्तीची काय गरज। जीवाने रागाच्या भरात नंदिनी निर्णय चुकीचा असू शकतो, पण त्या निर्णयाच्या मागे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे। आता नंदिनीने जो निर्णय घेतला आहे तो तिच्या संसारासाठी योग्य ठरेल की भविष्यातील त्याच तिला पश्चाताप होईल हे येणाऱ्या भागात सांगतील। आता तुम्हाला फक्त एकच विचारायचं आहे, तुमच्या मते नंदिनी जीवाला थांबवणं योग्य होतं का, की तिने त्याला त्याचा निर्णय घेणं योग्य ठरेल का। सरोगेसीचा हा गोष्ट आता इथे थांबायला हवी का। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।